नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे। तर हे आज आमचे शेत आहे आणि ही आहे शेतातली झाडं, संत्र्याचा बगीचा। तर तुम्ही बघत असाल असं बघा, काहीतरी लाल हिरवं पिवळं अशा दोऱ्या बांधलेल्या दिसतात आहे। म्हणजे आम्ही जवळपास सगळ्याच बगीचात असं बांधलेलं आहे, काही ठिकाणी काम सुरू आहे। तर हे असं बांधण्याचं कारण काय आणि का बांधतात, तर याला म्हणतात स्पेन टेक्नॉलॉजी। तर संत्र्याची झाडं खूप उंच वाढू नये आणि त्याचबरोबर त्याला आतपर्यंत म्हणजे मध्यभागापर्यंत सूर्यप्रकाश मिळावा, यासाठी ते बांधतात। त्याचबरोबर आपली संत्र्याची झाडं खूप उंच वाढली आणि जेव्हा फळधारणा होते, म्हणजे झाडं बगीचा येतो आपला, तेव्हा आपल्याला ते बांबू लावावे लागतात, म्हणजे ज्या बेगण्या म्हणतो आपण, ते लावावे लागतात। जर तुम्ही त्यांना लहानपणीच झाडांना असं वाकवलं तर काय होतं की ते त्यांना लवचिकता असते आता, म्हणून ते वाकतात आणि खूप उंचही वाढत नाही आणि बेगण्या पण लावाव्या लागत नाही। तर आम्ही हे कसं बांधलं हे तुम्हाला आता मी दाखवते। हे बघा, दिसतं प्रत्येक झाडाच्या खाली तुम्हाला पिवळ्या आणि लाल अशा रिबिन्स दिसतात आहे। तर या रिबिन्स म्हणजे काय आहेत, हे बघा, या रिबिन्स म्हणजे काय आहे, तर आम्ही नायलॉनच्या काही साड्या विकत आणल्या आणि त्याच्या अशा पट्ट्या कापल्या आणि एका झाडाला 4 ठिकाणी आम्ही वाकवलं। तर हे बघू शकता तुम्ही, 1, हे 2, इकडनं 1, 3 आणि ते 1, 4। तर आता हे असं वाकवल्याने काय होतं की वाकलं जातं आणि असं मधामध्ये पण आपण असं थोडं मोकळं होतं, त्यामुळे सूर्यप्रकाश अगदी मधोमध पण पडतो आणि तिथून पण नवीन फांद्या फुटतात। नॅचरली जास्त फांद्या म्हणजे जास्त फळधारणा, तर तो एक फायदा होतो। शिवाय आपण वाकवल्यामुळे त्याला ते खाली झुकतो, त्यामुळे संत्र जेव्हा लागतात तर तो भार ते नॅचरली ते सहन करू शकतात, त्यामुळे त्यांना जास्त बेगण्या वगैरे लावायची गरज पडत नाही। तर आता हे कसं केलं आहे हे बघू शकता तुम्ही। तर हे बघा, हे आहे इथे, हे एक ठोकलेलं दिसत असेल तुम्हाला, याचं काय कशाचं, लोखंडाचं हुक सारखं केलं आहे। एक इथे ठोकली आणि एक ती अगदी शेवटी ठोकली आणि मध्ये असा हा तार लावला। तर आणि त्या ताराला हे बघा, हे असं बांधलं, प्रत्येकही हे असं ओढून बांधलं। तर त्यामुळे झाडाची वाढ छान घनदाट होते, जास्त उत्पादन मिळतं, जो बेगण्याचा आपला खर्च आहे तो वाचतो, असं सगळं म्हणतात। आता हे आम्ही तर प्रायोगिक तत्वावर करतो, समोर झाडं कसे होतात, खरोखर ही गोष्ट काम करते का हेही बघावं लागेल। कारण लोकांच्या म्हणजे काही लोकांनी केलं, त्यांच्याकडे तर केली, पण ही आता आम्ही तर पहिल्यांदा करतो आहे, त्यामुळे बघूया कसं काम करतं ते। आणि बघा, तुम्ही पण तुमच्या शेतातही काही झाडांवर प्रायोगिक तत्वांवर तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि याच्यानंतरची प्रगती मी तुम्हाला दाखवेलच। हे बघा, हे झाड आहे माझा, आमच्या बगीच्यातलं। मी म्हटलं ना, आता ऑगस्टमध्ये याला 3 वर्ष होईल, पण बघा किती छान वाढलेला आहे। तर असेच आमचा बगीचा आहे हा, आणि हे आमचा प्रयोग आहे। तर समोर काय होतं, कसं काय याचा रिझल्ट मिळतो हेही तुम्हाला मी दाखवेल। तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।